नमस्कार. तर आज आपण मस्त असे कुरकुरीत बोंबील फ्राय बघणार आहे. त्यासाठी मी ते बोंबील आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. नंतर हे जे बोंबील आहे ना ते असे मधून कट करून घ्यायचे. तर सगळे बोंबील या पद्धतीने मधून कट करून घेतलेले आहे. तर मी इथे हे मोठे मोठेच बोंबील वापरणार आहे. तुम्हाला वाटलंच ना तर तुम्ही हे मधून कट देखील करून घेऊ शकता. आता याच्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा. तर त्यासाठी एका प्लेटमध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून घेतलं. खूप जास्त असे याच्यामध्ये मसाले लागत नाही आणि इथे मोठ्या निंबाचा रस टाकून घेतला. तुम्ही याच्यामध्ये आगळ किंवा चिंचेचा गूळ देखील वापरू शकता. आता हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचा. हा मसाला तयार झालेला आहे. आता आपण जे बोंबील ठेवले होते ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हा मसाला सगळ्या बोंबीलला चांगला लावून घ्यायचा. बोंबीलला सगळ्याकडे हा मसाला या पद्धतीने लावून घेतला. नंतर अर्धा एक तासासाठी आपण हे मॅरिनेशनला ठेवून घेऊ शकतो. जास्त वेळ असेल ना तर जास्त वेळ देखील ठेवून घेऊ शकता. आता एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घेतलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण जे बोंबील ठेवले होते मसाला लावून ते ना याच्यामध्ये टाकून हे सगळं पीठ आहे ना तर बोंबीलवर चांगलं असं लावून घ्यायचं. नंतर दुसरीकडे तेल गरम करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे बोंबील याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे. तर बोंबील फ्राय करताना आधी एकाच साईडनी चांगले होऊ द्यायचे, नंतर दुसऱ्या साईडनी परतून घ्यायचे. कारण ना बोंबील थोडे नाजूक असतात. तर परत परत याला पलटायचं नाही. तर बघू शकता मस्त असे कुरकुरीत आपले हे बोंबील तयार झालेले आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय बाय.